हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्ट्रगवीज ब्लॉग. कसे आहात सगळे? आय होप सगळे ठीक आहात. तर मी आज एक युनिक ब्लॉग बनवणार आहे. सो ते काय म्हणजे माझ्याकडे असलेले ब्लाउज डिझाईन्स अँड ब्लाउज कलेक्शन बघू शकता गाईज. मी काय काय युनिक ब्लाउजेस बनवलेली आहे, स्वतः मी पण शिवलेली आहे, थोडेफार बाहेरनं पण शिवून घेतलेले आहे. सो माझा ब्लाउज कलेक्शन आणि माझ्याकडे एक कस्टमरचे ब्लाउज आहेत, ते फिटिंग कशी घ्यायची. फॉर एक्झाम्पल अल्टर करायला आपल्याला देतात ना, किंवा आपण कुणाकडे तरी अल्टर करायला देतो, तर काय काय आपण व्यवस्थित मेजरमेंट घेतलं पाहिजे किंवा कसं काय. माझं तसं बघायला गेलं ना, जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचं मी म्हणजे नाही का, जे 34, 36 असं असेल ना, मी अंदाज माझं जे असतं ना अजम्पशन मी करते. आय मीन व्यवस्थित मी माप घेऊन करते. नाहीतर मी काय काय वेळेस असंच डायरेक्टली मारते स्टिच वगैरे नाही का व्यवस्थित, तर त्यांना व्यवस्थित बसून पण जातो. सो चला, तर आपण आजचा व्हिडिओ आहे ना, स्टार्टिंग मी ब्लाउज कशी आपले व्यवस्थित मेजरमेंट घ्यायची आणि अल्टरला कसे वगैरे म्हणजे नाही का आपण फिटिंग कसं घ्यायचं, किंवा ब्लाउज कसं आपण म्हणजे नाही का ब्लाउज एक व्यवस्थित घेऊन आपण म्हणजे नाही का उलटा करून त्याचं माप घ्यायचा का सीधा घ्यायचा, स्लीव्ज कशी फिटिंग धरायची, किंवा एकदा म्हणजे खूप क्वांटिटीमध्ये ब्लाउज येतात एकाच कस्टमरचे, तर आपण म्हणजे नाही का एकदाच मेजरमेंट घेऊन नाही का डिरेक्टली कसं करू शकतो, मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे. सो चला, आजचा आहे सब्जेक्ट, आय मीन आजचा विषय जो आहे ना तो ब्लाउज डिझाईन्स आहेत. सो बघू शकता गाईज, हा किती सुंदर ब्लाउज आहे. हा माझा खूप आवडता ब्लाउज आहे आणि ह्याची साडी पण खूप सुंदर आहे. वेट, मी ह्याची साडी दाखवते तुम्हाला गाईज. बघू शकता गाईज, इतकी सुंदर ह्याची साडी आहे. एक दिवस मी वेअर करीन आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. बघू शकता इकडे पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे, भरलेला आहे साडीचा डिझाईन पूर्ण, बघू शकता. सो चला, तर आता स्टार्टला मी कसं मेजरमेंट घ्यायचं ते दाखवते. त्याच्यानंतर आपण माझे जितके ब्लाउज आहेत, आय थिंक माझे 50 to 60 ब्लाउजच्या वर असतील. सो आपण बघू. हा व्हिडिओ लॉंग होणार आहे. सो कसं आहे, मी डिझाईन्स दाखवते तुम्हाला. शक्यतो माझा कसं आहे, जास्त डिझाईन्स पाठीमाग वगैरे मी युज करत नाही. शक्यतो माझे राऊंड डीप गळे असतात नाही का, ते व्यवस्थित मला बसतात आणि मला आवडतात पण. आणि मी अशी फॅन्सी आणि अशी युनिक पण शिवते. स्लीव्ज मध्ये माझं खूप व्हरायटी असतं, मी तुम्हाला सगळं दाखवीन. तर स्टे ऑन पेज, व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि मी सबस्क्राईब करा असं म्हणणार नाही आज अजिबात. सो तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही बघू शकता, आय मीन लाईक करू शकता. आणि आणखीन काय डिझाईन्स तुम्हाला बघायचे किंवा काय विषय बघायचे तुम्ही मला कमेंट करू शकता. तर चला गाईज, बघूया फिटिंग कशी करायची. आज अल्टरला आलेली आहेत ब्लाउज माझ्याकडे, तर मी ते दाखवते. आणि स्लीव्जला पण मी लावणार आहे आणि माझा रक्षाबंधनचा गिफ्ट मी तुम्हाला पण दाखवणार आहे. तर चला, माझ्या नवऱ्याला रेड कलर आवडतं, त्यामुळे माझ्या भावाने रेड कलरचा ड्रेस दिले, ते मला जाम आवडलंय, खूप छान आहे. कोट सेट घेतलेले. सो चला, त्याचे पण मी स्लीव्ज लावणार आहे आणि तुम्हाला वेअर करून दाखवते. तर चला. तर बघा इथे हा जो आहे ना, मापसाठी तिने ब्लाउज दिलेला आहे. हा असा ब्लाउज आहे. ह्याचे स्लीव्ज वेट मी दाखवते तुम्हाला. हे बघा, 9.25 आहेत. मग हे असा ब्लाउज आहे. ह्याचा साईज आहे ना 17 आहे. असा घ्यायचा कधी पण माप, उलटा नाही घ्यायचा. सरळ असं ठेवून आहे ना, असं व्यवस्थित सगळे हुक्स लावून घ्यायचे. आणि वेट, मी अशी दाखवते गाईस, बघू शकता तुम्ही. असं आहे ना, अशी व्यवस्थित हुक्स लावून आहे ना, असं व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं. ह्याच्यामध्ये कसं आहे, 17.5 दाखवते. 18 असेल तरी चालेल. आपण असं खेचून हे केलं ना 18 होतं, तसं नॉर्मली 17.5 आहे. तर ह्याचं 17.5 म्हणजे किती झालं, 35 साईज झालं. म्हणजे तिला फिट टू फिट म्हणजे 36 लुझिंगचा होतो.
ॲक्युरेट म्हणजे 35 होतो तिला, तसं 34.5 पण घेऊ शकता. म्हणजे कस्टमरवर डिपेंड आहे. काय काय लोकांना आहे ना खूप फिटिंग लागतं, काय काय लोकांना लूज लागतं. तर मी तुम्हाला दाखवते कसं माप घ्यायची फिटिंगसाठी, अल्टरसाठी. तर कंबर बघायची आपण, इथं व्यवस्थित हुक लावून घ्यायचा आणि व्यवस्थित असं खेचून आहे ना इथं कंबर बघायचं. इथं 14.5 आहे. 14.5 म्हणजे किती झालं, असं डबल टेप असं हे करायचं, अशी डबल टेप. इथं एक मेजरमेंट घ्यायचं, मग त्याला इथं बघा 14.5 आहे, तर इथं प्रेस करायचं. दिसतं का तुम्हाला? हा, इथं प्रेस करून आहे ना मग असं व्यवस्थित असं घ्यायचं. डबल घेतल्यावर 29 झालं. 29 कंबर आहे तिचा. आणि बाकी काही अल्टर असल्यामुळे फक्त छातीची फिटिंग, कंबरची फिटिंग आणि इथं स्लीव्ज मध्ये पण घ्यायचा. बघू शकता तुम्ही, मी घेते इकडं. तर स्लीव्ज आहे हिचे 7 आणि इकडं फिटिंग स्लीव्जचा हाताकडं नाही का 4.5 आहे. 4.5 ते 5.5, सॉरी 4.5 ते 5 आहे हिचा. बघू शकता तुम्ही, सॉरी 5 आहे. सो आपण आता मेजरमेंट घेतलेलं आहे. ऑलरेडी मी करून ठेवलेला होता मेजरमेंट ब्लाउज ना, तरी पण मी दाखवते तुम्हाला एकदा. मी ऑलरेडी अशी करून आहे ना, अशी उलटा करूनच ठेवलेली आहे ब्लाउज. म्हणजे कसं मी माप केलेलं आहे ना, डायरेक्टली घ्यायचं आणि फिटिंग करायचं म्हणून. आणि हे माप घ्यायचं, कटिंग करायचं, हे सगळी काम मी 12 वाजता म्हणजे रात्रीचे 12 वाजताच्या नंतर मी करते. म्हणजे कसं आहे, दिवसभर मला शिवायला वेळ असतं ना, तर रात्री कसं शिवू शकत नाही, कारण दुसऱ्यांना पण झोपेचं म्हणजे डिस्टर्ब होतं ना झोपेतून. तर मी असे म्हणजे नाही का रात्री कटिंग करायचं किंवा असं माप करायचं, हे सगळं मी रात्री करते काम नाही का. तर इकडे बघू शकता गाईज, हा असा ब्लाऊज आहे, उलटाच करून ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. हा तिचा एवढा तिने मार्जिन ठेवलंय, कारण कसं आहे तिचं रिसेंटली बाळ म्हणजे झालेलं आहे ना, त्यामुळे ती बाळ झाल्यावर आहे ना खूप जाड झाली होती, म्हणून तिने जास्त मार्जिन ठेवली आहे. ती मला म्हणत होती की एक्स्ट्रा कट करून टाक, तर मी तिला सजेस्ट केलं, कारण कसं आहे परत तू जास्त वाढशील, कारण चांगल्यातले आहेत ना ब्लाऊज, सगळी हॅवी ब्लाऊजेस आहेत, साडी पण चांगले असतील तर मार्जिन असू दे बोलली मी. मग तिला बघा आता तुम्ही हा उलटा घ्यायचा. आता बघू शकता तुम्ही गाईज, मी अशी व्यवस्थित घेते इकडं. हा असा ब्लाऊज उलटा घ्यायचा. तर हुक लावायचा आधी ह्याला, पण हुक लावून आहे ना, इथं पण हुक लावतीये मी. असं व्यवस्थित असं खेचायचं हा ब्लाऊज पण असं बघू शकता तुम्ही. हे करून आहे ना असं डबल करायचा, बघून घ्या गाईज. तर डबल करून आहे ना असं ठेवायचा ब्लाऊज, व्यवस्थित इक्वल घ्यायचं कधी पण, कारण कसं आहे हुक पट्टी कशी असते, एकाकडं 1 इंच जास्त असतं, एकाकडं कम असतं, तर ते अगोदर हुक लावून घेतलं ना आपल्याला व्यवस्थित कळतं. मी माझी टेक्निक सांगते, प्रत्येकाची टेक्निक वेगळी असते, आय एक्सेप्ट दॅट. तर आता असं घेतलेलं आहे. आता तुम्ही हिचं किती होतं, 35 होतं ना. कसं आहे ती थोडीशी मला लूजच ठेव बोलली होती, त्यामुळे मी माझ्या अंदाजाने, हे तर बघा 35 बघू शकता तुम्ही गाईज, 35 आहे. 35चं मी हाफ करते. पट्टीच अशी फोल्ड करायची म्हणजे कळतं तुम्हाला. इथे 17.5 आलं, 17.5चे पण हाफ म्हणजे 4 फोल्ड झाला ना हा ब्लाऊज. बघू शकता 1, त्याच्या बॅक साईड 2, परत 3 अँड 4 अशी 4 फोल्डचा ब्लाऊज आहे हा. असं घडी घातलीये मी. तर इकडं बघा तुम्ही, हे 8:45च्या आसपास आलेले. हा, हे छातीचा माप झालं ना. तर तुम्ही तर गाईज 8:45 घेतलं तरी तिला कसं 8.5 पाहिजे असं बोलली नाही का. तर मी म्हटलं होतं तुम्हाला 34.5 घेतलं तरी चालेल. तिचं असं म्हणणं होतं की 35 पण घेऊ नको, जरा जास्त फिट कर, म्हणजे कसं मला ठेवून वापरायचे ब्लाऊज. तर मी तिचा इथं आहे ना 8.5च घेतलेली आहे गाईज. 8.5 इकडं फिट होतो बरोबर. बघा तुम्ही इथं मी मार्क करतेय, इथं आधी इकडं मार्क करून घ्यायचं, अंडर आर्म्सच्या इथं, छातीच्या इथं करून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, इथं स्लीव्सच्या इथं आहे ना तिला 7 पाहिजे होतं, तर मी इकडं स्लीव्सच्या इथं अंडर आर्म्सच्या थोडं खाली, म्हणजे इथं आपले 3 स्लीव्सचे असतात ना, म्हणतो आपण इकडनं 3 घेतो ना असं, तर आपण इकडनं धरून बघायचं. तिचं 7 आहे, तर मी इकडं एक 7ला मार्क केली. बघू शकता इकडे एक मार्क केली स्लीव्सच्या इथं, अंडर आर्म्सच्या इथनं जरासं छातीकडे मार्क केली. आता आपण बघू शकतो कंबर किती होता तिचा, 29, 28 थोडंफार तिथं मी हे होतं 28.5 घेतलं तरी चालेल, कारण कसं आहे तिला थोडं फिटच पाहिजे होतं. हा बघू शकता गाईज, आता किती आले, हे बघा 7 पॉइंट अँड 2 पॉइंट त्याच्या पुढं. हा, तर इकडं बघा मी इथं व्यवस्थित तेवढं घेतेय. तर मी कसं आहे 7.5च घेतेय तिला.
त्याच्यापेक्षा पण एक मी एक्स्ट्रा मारून पण देणार आहे आणि त्याच्या बॅक साईडला पण एक एक्स्ट्रा मारून देणार आहे त्यांना टीप, म्हणजे 2-2. ती घालून बघितलं, कारण कसं आहे मी लांब असते ना, इकडे तळेगावला असते ती, म्हणजे नाही का पुण्याला असते, तर त्यामुळे सारखं येणं जाणं पण पॉसिबल नाहीये ना. कधी पण मी कस्टमरला जर सिंपल कुर्ती जरी आली ना माझ्याकडं फिटिंगला वगैरे, मी एक्स्ट्रा 3 इकडं 3 तिकडं, म्हणजे त्या साईडला 3 अशी 3 मारून देते, 3 ते 4 सिलाई मारते. म्हणजे कसं त्यांना परतच्या वेळेला तिथनं जर फिटिंग झालं तर एक उचपू शकतात, जर नाही बाबा तर लुझिंगला असेल तर एक हे करू शकतात, म्हणजे ऍडजस्टमेंट त्यांची प्रमाणे त्यांनी करून घेऊ शकतात. म्हणून मी एक्स्ट्रा सिलाई देते कधी पण. तर इकडं गाईज हिचे 7.5 घेतलेले आहे. आता इकडे एक पॉईंट झालं, इकडे एक आणि इकडे एक 5चा. हा, तर मी पूर्ण एक ड्रॉ केला असं लाईन, नाही का. तर हेच आपण ह्या बरोबर मेजरमेंटनं इथं, म्हणजे नाही का असं व्यवस्थित घेणे, असं हे करायचं आणि इकडं घ्यायचं असं इकडं पण असं एक मार्क करायचं आणि इथं असं धरायचं, इथं नख ठेवायची अशी, इकडनं असं एक पॉईंट, असं करून पॉईंट केले. बघू शकता गाईज फिटिंगचा मी पॉईंट घेतलेला आहे. मी तिला 2 एक्स्ट्रा पण मारून देते. तर फ्रेंड्स, तुम्ही आता माप वगैरे कशी घ्यायची ब्लाऊजचे, किंवा तुम्ही बाहेर अल्टरला देत असाल तर तुम्ही स्वतःहून माप घेऊन कसं तुम्ही व्यवस्थित सांगू शकता. किंवा आजकाल कसं आहे ऑनलाईन खूप चाललेलं आहे शिवायचं वगैरे, म्हणजे नाही का आता एवढे दिवस कसं आहे रेडीमेड आपल्याला अवेलेबल होत होता, पण आता कसं आहे कस्टमाइज टेलर्स पण असतात, कॉलवर आम्ही माप वगैरे सांगून नाही का आपण हे करू शकतो. आजकाल कसं आहे खूप फॉरवर्ड चाललेलं आहे, त्यामुळे तर मी आता चला माझे ब्लाऊज कलेक्शन दाखवते. तर हा बघू शकता, हा बोट नेकचा आहे ब्लाऊज. तर बघू शकता इकडे प्रिन्स कट आहे, प्रिन्स कट. तर बघू शकता प्रिन्स कट आहे. ह्याचा बॅक साइड बोट नेकच आहे, पण हे मी ह्याला मागं असं लावलेली आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही गाईज, हा असं पसरट केलेलं आहे. सो हा असा डिझाईन छान वाटतो. मी इथनं दाखवते तुम्हाला, वेट उलटा करूनच दाखवते म्हणजे कसं तुम्हाला पण कळेल. सो असं पसरट राऊंड घेतलेलं आहे. सो हिची साडी पण तुम्ही बघितला तर हे छान असे स्लीव्ज, शॉर्ट स्लीव्ज केलेलं आहे. हे मी समथिंग 900ला शिवून घेतलं होतं, फक्त शिवून घेतलं होतं, मी नाही शिवलेलं आहे हा. तर बघू शकता असं अशा प्रकारे शिवलेला आहे. सो नेक्स्ट हा ब्लाऊज, हा बघा सिंपल असा गळा हा आहे ह्याला, पण ह्याची कशी आहे स्लीव्ज युनिक आहे. ब्लाऊज जरी सिंपल असेल तरी पण ह्याचं कसं आहे स्लीव्ज युनिक आहे. तो मी पॅच लावला होता आणि असं कटआउट वर्क केलं होतं त्याला, कट वर्क टाईप मध्ये नाही का हातामध्ये स्लीव्ज मध्ये. तर हा पण प्रिन्स कट आहे, तर बघू शकता. आता नेक्स्ट आहे खणाचा ब्लाऊज. प्रत्येकाकडं असा ब्लाऊज एक असायलाच हवी, कारण हे कसं आहे आपल्याला खूप ट्रेडिशनल फील देतो. कॉन्ट्रास्ट करून पण तुम्ही वेअर करू शकता. तर हे डीप राऊंड केलेला आहे मी ह्याचा नेक. असा हो जो पट्टी आहे ना तेवढाच मी ठेवलेला आहे, बघू शकता. आणि पुढे ह्याला प्रिन्सेस कट आहे. ऑलमोस्ट प्रिन्सेस शिवून घेतलेले बेबी झाल्यावर, कारण कसं फीडिंगमुळे आहे ना, तर आपल्याला पहिलाची ब्लाऊज किंवा कटोरी ब्लाऊज, साधा ब्लाऊज 4 टक्स नाही बसत. तर कसं आहे प्रिन्सेस असल्यामुळे गाईज लुक पण छान वाटतो. आणि तुम्ही जास्त मार्जिन ठेवलं ना, प्रिन्सेस कट कसं आहे सगळ्यांना एकच सेम बसू शकतो असं काही नाही. म्हणजे 28 जर मी होती 28 माझं कंबर होता अगोदर, तर मी आता खूप जास्त जाड झालेली आहे. त्यामुळे कसं आहे पहिलाची मला खूप म्हणजे रेअरली बसतात ब्लाऊज, कारण मला कुठलीच बसत नाही ब्लाऊज. त्यामुळे मी सगळे प्रिन्स कट केलेले. ही माझ्या आत्याने शिवलेली होती, पण ह्याला मी डिझाईन केलेला आहे, बघू शकता तुम्ही. अशी लेस मी ह्याला अटॅच केलेली आहे. ही सॉफ्ट सिल्क मध्ये म्हणतात ना तशा टाईप मध्ये आहे. माझ्या आत्याने शिवलेली होती ही ब्लाऊज. डीप राऊंड आहे ह्याचा पण. स्लीव्ज ह्याचे खूप छान आहेत, बघू शकता. ह्याचा साडीचा कलर आहे गोल्ड कलर, सो त्यामुळे खूप छान दिसतो. हाचा मरून ब्लाऊज आणि गोल्ड कलरची साडी, आहा काय मस्त वाटतो. आणि हे बघा गाईज, हे तुम्ही बघू शकता इतके बारीक जे नॉट केलं ना खूप छान वाटतात. ह्याचे लटखण पण बघू शकता तुम्ही. तर हा असे आहेत. तर हे मला शक्यतो असं करायला आवडतं. मी गोल्डचे आहेत ना मला नाही आवडत, तरी पण काय काय ब्लाऊजला आहे. जेव्हा मी स्वतःहून शिवते ना, सो मी असंच करते. मला हा खूप आवडतं ब्लाऊजचा. आणि फिनिशिंग पण छान वाटतं. आणि पायपिंग बघू शकता, आत्याचं माझं खूप छान आहे पायपिंग. माझं पण छान आहे, दाखवते मी तसं.
सो चला हा ब्लाऊज बघितलेला आहे. हा 4 टक्स आहे, तेव्हा शिवलेला होता. आत्याला माझ्या कसं आहे प्रिन्स कट एवढं जमत नव्हतं, त्यांनी कसे जुने टेलर आहेत त्यामुळे. सो एवढा म्हणजे माझी बेबी झाली, माझ्या बारसाचं ब्लाऊज आहे तो, म्हणजे माझ्या बाळाचं बारसाचं. सो हा बघू शकता, डिझाईन दाखवते मी. हा पण 4 टक्स आहे. तर ह्याचा बघा नेक कसा आहे. आता गाईस फास्ट दाखवते, म्हणजे कसं खूप आहेत ब्लाऊज म्हणून. सो हा मी शिवला होता. तर हे पण बघू शकता तुम्ही प्रिन्स कट आहे. ह्याला कसं आहे फ्रिल टू लेअर फ्रिल स्लीव्ह केलेलं आहे. बघा इथं मी घालून दाखवते तुम्हाला, बघू शकता गाईस. 1 2 ओके. तर हा असा शिवला होता, शिकत होती म्हणजे हाच शिकत होती पॅटर्न. तर हा असा ब्लाऊज आहे, छान वाटतो हा स्लीव्ह. आणि ह्याला असं मी बो केलेला आहे मागं. तर नेक्स्ट आहे खणाचाच ब्लाऊज. सो बघू शकता, ह्याला पानगळा केलेला आहे मी पुढे. ह्याला असं स्लीव्ह बनवलेले आहे. तर हा खूप छान दिसतो. ह्याला बॅक हुक आहेत गाईज. एक माझा आहे फ्रंट हुकवाला, हे बॅक हुकवाला. खूप छान बसतो हा ब्लाऊज. हा म्हटलं तो शॉर्ट स्लीव्ह होता, हा लॉंग स्लीव्ह करायचं. तर मी हे असं केलेलं आहे. हे थर्माकोल बॉल्स यूज करून केलेलं आहे गाईज. सो कुणाला कस्टमाइज ब्लाऊज करायचे असतील तर मला डीएम करा. मी तुमचा नंबर मला डीएम करा, मेसेज करा. मग मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करते आणि मी तुम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट करते. तर हा बघा माझा आवडता ब्लाऊज. हे बघा, हे ऑर्गेन्झा मी फॅब्रिक आणलं होतं. हा साडी खूप प्लेन होता. सो ह्याला कसं ऑलरेडी असं मिरर वर्क असल्यामुळे आहे ना, मला इतका प्रॉब्लेम झाला हा ब्लाऊज शिवताना. कारण ह्याला कसं पुढं पानगळा आहे ना, तसंच ह्याला मागं पण पानगळा होतं, म्हणजे नाही का. मी तुम्हाला दाखवते वेट मिनिट. तर बघा ह्याला बघू शकता तुम्ही, ह्याला पण पानगळाच होता. हे मी कट करून व्यवस्थित केलं आणि बॅक हुक्स आहेत. आणि ह्याला प्रिन्स कट पण नाही, कुठला पण कट नाही, कारण ह्याला ऑलरेडी सगळं होतं. त्यामुळे मी ह्याला फक्त इकडे एक टक्स घेतलं, इकडे एक टक्स घेतलंय आणि आहे ऍज इट इज तसंच केलंय. जेव्हा प्लेन फॅब्रिक असतं ना, शिवायला खूप सोपं असतं आणि हवं तसे डिझाईन्स करू शकतो. जेव्हा असं रेडीमेड असतं ना, इतका डोकं वैताग होतो ना, काय सांगायचं. तर हा मी ह्याला इलॅस्टिक, मला अर्जंट ब्लाऊज पाहिजे होता, इलॅस्टिक आणायला मला वेळ नव्हता. इथं बघा मी जुगाडू केले. हा जो धागा दिसतो ना, हा मी ह्याच्यात ववलं, म्हणजे नाही का असं पूर्ण ववून घेतलं. तर इथं मी डबल स्टिच केलेलं आहे, बघू शकता. त्याच्यामध्ये मी दोरा घालून आहे ना असं हे केलंय. इन फ्युचर ह्याला आणून मला इलॅस्टिक बसवायचंय. पण ठीक आहे ना, कधी एमर्जन्सी आपल्याला ब्लाऊज, आपण टेलर आहे, एमर्जन्सी आपल्याला लागतं, आपणच शिवतो ना. सो त्यामुळे मी हे असं केलंय. हा खूप छान दिसतो गाईज, ट्राय करा. तर बघू शकता ऑलमोस्ट राऊंड नेक आहेत, ती खूपच छान दिसतो. मी हेल्दी आहे त्यामुळे. हा असा गळा आहे, बघू शकता. हा असं स्लीव्ज आहेत. नेक्स्ट हे आहे ना, लग्नाचं शालू म्हणतात ना, ते आहे माझं. पण हे मला येत नाहीये, त्यामुळे हे बघा ह्याचे कटोरी किती छोटे आहेत आणि येणार नाही आता मला. तरी पण म्हटलं ह्याचं काहीतरी करावं म्हणून फॅब्रिक ठेवली आहे मी. तर बघू, ह्याला एक्स्ट्रा फॅब्रिक आणून आहे ना काहीतरी करावं लागेल. हे असं शिवलेला होता, हा माझ्या सासूने शिवलेला होता. लग्नाचे 5 ब्लाऊज त्यांनी शिवलेत. हा बघा असं बघू शकता. इथं पॅच होतं गाईज, तर पॅच मी काढलेलं आहे. ते म्हणजे खूप वर्ष, 7 वर्ष झालं ना आता, तर गंजलं ते थोडं, म्हणून मी काढून टाकली. त्याचे हुक्स पण काढले. मी ह्याचा फक्त हा पीस घेणार आहे आणि मी वेगळंच ब्लाऊज शिवणार आहे. मी स्वतः शिवणार आहे लग्नाचा ब्लाऊज. हा प्रिन्स कट आहे, हा साधा ब्लाऊज आहे. हा असं त्याला वर्क होता. मी ह्याला आहे ना नॉट्स असं येतं ना, ते ब्लाऊज तसं केली होती, पण मला परत नाही आवडलं म्हणून मी असं डीप वी केलं ह्याला. हा माझ्या एंगेजमेंटची साडी आहे, सॉरी नागपंचमी होतं ना, पहिली नागपंचमी म्हणतात ना, फिक्स झाले तेव्हा लग्नाच्या, तेव्हाची पैठणी आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, असा गळा आहे ह्याचा. बघा गाईस, बघून घ्या एकदा, स्क्रीनशॉट घ्या हवं तर. ह्याचा 4 टक्स आहे. शॉर्ट स्लीव्ह शक्यतो आवडतात मला खूप. आणि हा असा मी शिवला होता ब्लाऊज. तर बघू शकता पूर्ण असं हे केलेलं आहे. तर फ्रिलवालं नेक राऊंडच आहे. ह्याला स्लीव्ज असे बनवले होते बघा, बघू शकता गाईज. हा राऊंड आहे पुढं. हा पण बघा गाईज साधा हा आहे ब्लाऊज, छान वाटतो हा पण. असा जॉर्जेट फॅब्रिक आहे.
हा डीप मटका गळा म्हणतात ना, तो आहे. हा पण छान बसलेला आहे मला. इथं बॅक हुक केले घातल्यावरच दिसणार तुम्हाला गाईज. इथं मी असे नॉट्स बनवले. असं नाही का पाण्याचा असं ड्रॉप असतं ना राऊंडवाला, तसा झालाय हा गळा. इथे नॉट वर बांधायचे, खाली पण हुक्स आहेत. पुढं मी पानगळा केलेला आहे गाईज. हा पण खूप छान दिसतो. आणि शॉर्ट स्लीव्स. हा डेली वेअर साडी असते ना, सणावाराच्या घरी वगैरे आपण वेअर करतो, त्याच्यामध्ये आहे. हा सिंपल ब्लाउज आहे, बघू शकता तुम्ही. तर हा असा आहे, एकदम सिंपल आहे. राऊंड गळा, मला राऊंड गळा खूपच म्हणजे खूप आवडतं, डीपवाला. सो सगळे तसेच आहेत. तर हे बघा, हे पण असं आहे. साडी माझ्याकडे खूप छान छान आहे. माझी साडी हॅवी असल्यामुळे मी ब्लाऊज सिंपल करते. हे पण डीप राऊंड आहे, बघू शकता. राऊंड मध्ये जरा पसरट असं खाली चौकोनी घेतात ना, तशा टाईपमध्ये. हा असं स्लीव्ज आहे. सगळ्याला पण अशी नॉट्स बनवली आहे. बघू शकता. हे हा असा आहे गळा. स्लीव्ज ह्याची लांब आहेत. लग्नानंतरचा ब्लाऊज आहे, येत नाही तो पण मला, तरी ठेवली आहे. आय होप थोड्या दिवसांनी मी पण बारीक होईल. हे बघा, हा सिंपल राऊंड वाला नेक आहे. हा पण छान आहे, कॉटन मध्ये आहे साडी, पिंक कलरचा. हा बघा, हा पण खूप छान आहे. 300 रुपीची साडी आहे, सिर्फ 300. तर ह्याला अशी लेस पट्टी आहे पुढे. मी म्हंटल ह्याला काय युनिक करायचं, तर मी ह्याला लॉंग स्लीव्ज केली. हे पण खूप छान दिसतात. थोडेसे इकडे चुने पडतात नाही का, तर बघू शकता. हे पण प्रिन्स कट आहे. हे मी शिवलेलं आहे. सो बघा, डीप आहे, खूप म्हणजे खूप सुंदर बसलेला आहे. ह्याचं साडी पण आहे ना, एकदम चापून चोपून अशी खूप छान दिसतं साडी नाही का. तर हा ब्लाऊज खूप छान आहे. तर हा बघा, हा पण सिंपल ब्लाऊज आहे. फास्ट दाखवते, थोडा वेळ होते. तर हा सगळा आहे याचा. तर हा मी शिवलाय. नेटचा फॅब्रिक आहे हा. असं बॅक हुक केले, डीप राऊंड आहे. आणि पुढं पानगळा. हा पण खूप छान दिसतंय आणि वेअर केल्यावर. तर हा बघा, हा पण ब्लाऊज असा आहे, असा घेऊन असा शेप. आणि ह्याचा असा स्लीव शिवलाय, बघू शकता. वरती फुगा आहे, साऊथ इंडियन पॅटर्न आहे हा, बघू शकता, तुम्हाला कळतं इथं. तर हा असा शिवला. हा पण छान दिसतो पॅटर्न. हे गाईज, हे आहे ना, हा माझा ब्लाऊज खराब झाला, बघू शकता तुम्ही. सॉरी. हा मी स्वतः बनवली होती. हे माझ्या चोळीचा ब्लाऊज आहे. साडी बघू शकता तुम्ही, चोळीची माझी खूप हॅवी आहे. बघा, मी त्याचे पदर दाखवते तुम्हाला, खूपच हॅवी आहे. तर ह्याला मी आहे ना स्वतःहून डिझाईन केलं होतं. जे मी आरी वर्क करते ना, ह्याला मोर बनवलं होतं. ही क्वालिटी काय माहिती मला माहित नाही. मी खूप 1000 पर्यंत ह्याला मटेरियल आणली होती गाईज. ह्याचं कलरच गेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला आहे ना, ही हुक पट्टी पण खराब झाली, याची हुक्स. मग मी वेगळंच केलं, म्हणजे सेपरेटच केलं याला. खूप ब्लाऊज हा बसतो खरं मला, त्यामुळे एवढं खराब नाही झालं. ते इथंच थोडं खराब झालं म्हणून ते राहू दे म्हटलं, नका काढू बोलले घरातले, त्यामुळे मी ठेवून दिलं असंच. आणि हा ब्लाऊज बघू शकता. हा पण पानगळा आहे. हा असा स्लीव्स, हा असा डीपवाला, असं घेऊन असं म्हणतात ना, एकदम पसरटवाला. हा पण छान बसलाय नाही का, बघू शकता. असा आहे गळा. हा फुगा स्लीव्स, फुग्यांचे भाई म्हणता ना तुम्ही, तर तसा. हा पण छान बसले ब्लाऊज मला. येतो खरं थोडस म्हणजे नाही का उसपल्यावर. हे राऊंड गळाच आहे गाईज. सिंपल पण शिवून घ्या गाईज, छान वाटतात ब्लाऊज. तर हा कांजीवरम साडी आहे. तर ह्याला असं मी प्लेट्स बनवून ह्याला वर्क केलेलं आहे बघा. तर हे पण असं पसरटवाला गळा आहे. हा फुल स्लीव्ज, प्रिन्स कट. बघा गाईज, हा मागं हुक आहे, ह्याला पण फ्रिल केलेलं आहे मी, बघू शकता. तर प्रिन्स कट. हे साधा आहे, ग्रे कलरचा आहे ब्लाऊज, राऊंड नेक, बघू शकता. हे खरं मी कटोरी शिवून घेतलेलं आहे, मला कटोरी पाहिजे होतं. हे बघा, असं आहे याचं गळा, बघू शकता तुम्ही. स्क्रीनशॉट घ्या गाईज, तुम्हाला
हे करू शकता तुम्ही, शिवून घेऊ शकता. तर बघा हा साधा ब्लाऊज आहे, ह्याला अस्तर नसतो का ना काय नसतो, हा साधा ब्लाऊज आहे पण छान बसतात हा पण ब्लाऊज असे. बाकीची वेट अजून खूप आहे, मी जे जे मेन माझ्या हाताला लागतं सापडतं ते दाखवते. हा मी असा स्लीव शिवून घेतलेला होता. हा पुढा हुक्का आहे, कटोरी आहे ब्लाऊज. तर हा सगळा आहे, ह्याचा बघू शकता. आणि हा वाला फुगाचा भाई आहे, प्रिन्स कट आहे, राऊंड आहे, येलो कलर आहे, काठपदर साडी आहे, राऊंड गळा. आणि हा साऊथ इंडियन पॅटर्न फुग्यांचा बघू शकता, राऊंडच आहे, फक्त फुग्यांमध्ये जरासं डिझाईन घेतलेलं आहे. हा बघा गणपती जे फेस्टिवल होतं ना लग्नानंतर पहिली गणपतीला, तर हे असा शिवून घेतलेलं होतं. हा गोल्ड पण माझ्याकडे 2 ते 3 गोल्ड ब्लाऊज आहेत. आणखीन एक ऑर्डर केलेला आहे मी, हा असा साधामध्ये नाही का. एक गाईज आणखीन एक दाखवायचं होतं मला. सो हा सिल्वरचा ब्लाऊज आहे, हा खूप छान दिसतो गाईज. असले गोल्डन पण ऑर्डर केलेली आहे मी, बघू शकता. इथं बॅक हुक्स आहेत, राऊंड नेक आहे आणि हे नेक खूप छान आहेत, स्लीव्ज खूप छान बसतात, नेक पण छान आहे. हा एक ब्लाऊज कांजीवरमच पॅटर्न आहे, हा पण एकदम डीप झाले, सगळ्यात जास्त डीप आहे हा ब्लाऊज. हा एक ब्लाऊज आहे, ह्याचा साडी आहे ऑरेंज अँड पिंक मिक्स आहे ह्याची साडी. हा हे मला खूप आवडतं ब्लाऊज, बघू शकता तुम्ही. हे पण डीप राऊंड आहे, पण स्लीव्ज हा खूप छान आहेत गाईज, ह्याचे स्लीव्ज बघू शकता. हे फ्रिल मी केले, मला फ्रिल खूप आवडतं, तसं पर्सनली आवडतं. हे पण प्रिन्स कट आहे ब्लाऊज. तुम्ही जरी साधा साडी, जरी 100-150 रुपयाची साडीवर फ्रिल स्लीव्ज केला, आहा किती सुंदर, एकदम भारी दिसतं गाईज. बघा हा वाला असा आहे ब्लाऊज, हा माझा हळदीचा साडी म्हणतात ना लग्नातला, तो वाला. आणि हा असा आहे, हा असा शिवून घेतलेला, हा असा बघा. तर हा बघा गाईज, हा मी नेट फॅब्रिक मध्ये शिवून घेतलेला होता. हा खूप छान दिसतात गाईज असले ब्लाऊज. सो तुम्ही प्लेन नेट आणून पण शिवून घेऊ शकता, अस्तर वगैरे घालून त्याला नाही का. तर खूप छान दिसतं आणि सगळ्या साडीवर मॅच होतं ब्लॅक असल्यामुळे. तर हे बघू शकता गाईज, हे माझे नऊवारी साडीवरचा ब्लाऊज आहे. सो असा हे गळा आहे, ह्याला मी इथे कुंदन लावलेले, पुढे पण लावले कुंदन, बघू शकता तुम्ही. त्यामुळे खूप छान त्याचा लुक आलेला आहे. कटोरी आहे, हे पण येतं ब्लाऊज, माझ्या धीराच्या लग्नातला ब्लाऊज आहे तो. सो त्यामुळे येतं मला 2 वर्ष झाल्यावर, म्हणजे आहे ते जवळ, म्हणजे 3-4 वर्षाच्या मागचा आहे ब्लाऊज, त्यामुळे येतं. हे बघा पैठणी, प्रत्येकाकडे एक पैठणी असायलाच पाहिजे. हे एंगेजमेंटची साडी आहे, ही अशी असं गळा आहे त्याचा. हा फोरटक्स आहे. हा एक नेटचा ब्लाऊज आहे, हा पण असा नेटचा घेतलेला आहे मी. आणि ह्याचा गळा बघू शकता, अडकलेला आहे कुठं कुठं, हा असं गळा आहे त्याचा. मला एक खूप आवडलेला ब्लाऊज म्हणजे हा फॅब्रिक आहे ना कस्टमरचा होता. हा त्यांनी स्लीव्हलेस शिवून घेतले होते माझ्याकडनं, पण त्यांना काय झालं, हा फॅब्रिक उरला ना, त्यांनी अशी राहू देत, टाकून द्या असं म्हटले. पण मला हा फॅब्रिक आवडलं होतं, मी म्हटलं ह्याला जुगाडू करून आहे ना, हे मला म्हणजे नाही का इनफ झालं नाही, तरी पण मी ह्याला कसं कसं शिवून वगैरे आहे ना ब्लाऊज रेडी केलेलं. ह्याला स्लीव्ज मी नेटचे दिलेले, इतका सुंदर बसलाय ना हा ब्लाऊज, खूप छान बसलेला आहे. आणि एक लास्ट ब्लाऊज आहे गोल्डन कलरचा, हा मी प्रिन्स कट मध्ये शिवले. आणि ह्याला असं मी लेस लावा गाईज, छान वाटतो स्लीव्ज, सगळ्यावर मॅच होतो, बघू शकता. असे माझ्याकडे 2 ते 3 गोल्डन ब्लाऊज आहेत, आणखीन भरपूर ब्लाऊज आहेत, पण शक्य नाही सगळे दाखवायला. हा एक मी रेडीमेड घेतला होता पिंकवाला, ह्याला मी सगळं ऑल ओव्हर मोती लावलेले आहेत, बघू शकता. सो तर गाईज ब्लाऊज डिझाईन्स कसं वाटलं तुम्हाला, कसे वाटले तुम्हाला
तर आणखीन साडीचे पण माझ्याकडं भरपूर कलेक्शन आहे. साडी पण एक दिवस दाखवते आणि कसं ऑर्गनाईज करायचं हे पण दाखवते. तर गाईज कमेंट करा आणखीन काय आयडियाज दाखवायचे असतील तर वगैरे. बघू, ड्रेसचं पण एक कलेक्शन आहे. ड्रेस पण मी तुम्हाला एक दिवस दाखवते कसे कसे पॅटर्न्स आहेत. कसं झालंय, गावाकडे थोडेसे ठेवलंय मी आणि मिशोचं पण एक हॉल बनवायचंय मला. ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन प्रोडक्ट्स कसे असतात वगैरे नाही का. तर तर माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही स्टे राहावा. तर म्हणजे कसं मला आणखीन नवीन नवीन आयडियाज मी दाखवू शकते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि चला भेटूयात अजून एखादा असंच नवीन व्हिडिओमध्ये, युनिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री कृष्ण अँड बाय.